महाराष्ट्रात 48 जागा ह्या लोकसभेच्या असून त्यापैकी 2 जागांपैकी शिर्डी लोकसभेची जागा आहे। शिर्डीचा विचार हा भारतीय जनता पक्षाने करावा, त्याचप्रमाणे दुसरी जागा ही विदर्भातील आहे, सोलापूर आहे, त्याचा देखील विचार करावा। आरपीआयच्या जर 2 जागा निवडून आल्या तर आरपीआयला मान्यता देखील मिळणार आहे। भाजपने आरपीआयला या 2 जागा देण्यात यावी अशी मागणी आता रामदास आठवले यांच्याकडून करण्यात आली आहे। लोकसभेसाठी रिपब्लिकन मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहे आणि त्याच्यापैकी 2 जागा आपल्याला मिळाव्या। त्याच्यामध्ये शिर्डी जागेवर रत्नागिरी आहे, त्यामुळे शिर्डीचा विचार करावा। त्यानंतर एखादी दुसरी जागा विदर्भातली आहे किंवा सोलापूर आहे त्याचा विचार करावा आणि आरपीआयला जर 2 जागा मिळाल्या तर आपल्या पक्षाला मान्यता मिळणार आहे। त्यामुळं त्या 2 जागा मिळण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांना बोलणार आहे आणि आरपीआयला 2 जागा मिळवण्यासाठी राम मंदिराच्या उद्घाटनासाठी माझं आव्हान विनंती एवढीच आहे की हा कार्यक्रम पॉलिटिकल नाही आहे, कार्यक्रम जो आहे तो धार्मिक आहे आणि त्याला ज्यांना निमंत्रण मिळालेलं आहे त्यांनी त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे। मला निमंत्रण आलेलं आहे, त्यामुळे सर्व धर्म समूहाची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने घेतलेली आहे। त्यामुळं सर्वांनी एकमेकांच्या आनंदामध्ये सामील झालं पाहिजे। त्याप्रमाणे मलाही राम जन्मभूमी ट्रस्ट निमंत्रण आलेलं आहे आरपीआयचे अध्यक्ष म्हणून, मी त्याला जाणार आहे। ज्यांना निमंत्रण आलेले आहे त्यांनी त्या कार्यक्रमाला जावं। माननीय सोनिया गांधी, माननीय मल्लिकार्जुन खरगे, अजित चौधरी या काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रण आलेलं आहे, त्यांनी त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे। त्यांनी त्या कार्यक्रमात बहिष्कार टाकू नये आणि जर त्यांनी बहिष्कार टाकला तर जनतेने त्यांच्यावर निवडणुकीत बहिष्कार टाकावा अशा पद्धतीची आपली राम मंदिराचं जे बांधकाम आहे पूर्ण झाले अपूर्ण मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करून जाणार काय करायला तो अधिकार त्यांचा आहे। राम मंदिराचं काम जे आहे ते पूर्ण होत आलेलं आहे, काही थोडंसं काम राहिलं असेल कारण जवळजवळ काम पूर्ण होत आलेलं आहे, त्यामुळे तो उद्घाटन मंदिर ट्रस्टने ठेवलेलं आहे। तर महायुतीत समन्वय दिसत नाही असं महायुतीमध्ये समन्वय आहे, बीजेपी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये समन्वय आहे, आरपीआय त्यांच्यासोबत आहे।